डे 3 आणि 30 डेजच्या केक जर्नीमध्ये आज आपला आहे डे 3 आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये मीन्स डे 2 मध्ये बोलली होती की मी तुम्हाला आज पाव बनवण्याची रेसिपी देईल, पण सॉरी, कारण पाव हा माझ्या मुलीने मला येण्या अगोदर बनवून ठेवला. तर आज मी तुम्हाला केक मधील सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे क्रीम. तर क्रीम कशी बीट करायची, क्रीम कोणती घ्यायची, क्रीमचं सिलेक्शन, न फाटणारी, खूप वेळ बराच वेळ टिकून राहणारी आणि काहीही यूज न करता डिझाईन परफेक्ट येणार आणि फिनिशिंग परफेक्ट येणारी अशी परफेक्ट क्रीम मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, सेव्ह करा आणि शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. बघूया क्रीमची रेसिपी. चला. सो आज मी बनवते 1 kg रसमलाई केक आणि रसमलाई केकसाठी मी ही डिलाईटची क्रीम यूज करते. ही तुम्हाला 170 रुपीजमध्ये कुठल्याही जिथे तुम्ही केकचं सामान बाय करता तिथे कुठेही ऑनलाईनही मिळेल. तर तुम्ही जिथे केकचं तुम्हाला सामान मिळेल तिथे जाऊन तुम्ही हे घेऊ शकता. मी लॉटमधून घेते म्हणून मला ती थोडी स्वस्त पडते, पण तुम्ही रिटेलमध्ये घ्याल तर तुम्हाला ही 170 रुपीजमध्ये आरामात मिळून जाईल. तुम्ही दुसरी कुठलीही स्टार विप आहे, ट्रोपोलाइट आहे, भरपूर साऱ्या मार्केटमध्ये क्रीम आहे जी तुम्हाला जवळपास मिळेल ती तुम्ही घेऊ शकता. आता मी हे सांगेल की ह्या क्रीम मध्ये किती केक होतात. तर ही आहे अराउंड 1 kg ची क्रीम आणि 1 kg मध्ये 2 किलोचा केक आरामात होतो. आणि मी ह्यातली हाफ क्रीम घेईल आणि हाफ क्रीम मी व्यवस्थित पॅक करून फ्रीजर मध्ये ठेवणार आहे. फ्रीज मध्ये ही क्रीम खराब होते. तर लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही हाफ क्रीम यूज करता तिला कम्प्लिटली टाईट करायचं आहे, कम्प्लिटली रॅप करायचं आहे आणि फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे, फ्रीज मध्ये नाही. ठीक आहे. सर्वात अगोदर तुम्हाला एका बोलमध्ये चिल्ड क्रीम घ्यायची. फ्रीझरमधून तुम्ही काढा, तिला थोडं नॉर्मल पाण्यासारख्या कन्सिस्टन्सीमध्ये येऊ द्या. जर तुमच्या घरामध्ये AC नसेल तर तुम्ही तिला मीडियम थोडंसं आईस क्रिस्टल असेल तरीही चालेल आणि नॉर्मल हँड बीटरने तिला बीट करायचं आहे. माझ्या करिअरचं हे सर्वात पहिलं हँड बीटर आहे ज्याने मी बीट करते आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घ्या. त्यानंतर तुम्हाला क्रीम ही पॅक करून व्यवस्थित सेलोटेप लावा किंवा तिला रबर बँड लावा, पण तिला फ्रीजरमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायची, तरच ती तुम्ही दुसऱ्या केकसाठी यूज करू शकता. आणि तुम्ही बघताय जसं मी हँड बीटर हे खूप म्हणजे खूप स्वस्तातलं यूज केलं आहे, तर काहीही फरक पडत नाही. 2 मिनटं तुम्हाला नॉर्मल बीट करायचं आहे 2च्या 3च्या स्पीडवर. त्यानंतर तुम्हाला फास्ट स्पीडमध्ये 5 ते 6 मिनटं, मॅक्झिमम 6 ते 8 मिनटं तुम्हाला बीट कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर माझा रसमलाई केक होता म्हणून मी त्यात येलो कलर टाकला. तुम्हाला जो केक तुमचा असेल तो कलर टाका किंवा चॉकलेट टाका, ती तुमच्या पद्धतीने होऊन जाईल. आणि त्यानंतर बघू शकता क्रीम माझी झालेली आहे. अशा रेषा यायला लागतील तेव्हा तुम्ही समजू शकता की क्रीम झाली आहे. त्यानंतर तुम्ही काहीही ॲड नाही केलं तरीही क्रीम बराच वेळ टिकून राहते. मी गेल्या 9 वर्ष झाले अशीच क्रीम यूज करते, काहीही न टाकता. भेटूया डे 4 मध्ये. बाय बाय.